महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। रायगड पोलिसांची सायबर गुन्हेगारांवर मोठी कारवाई। 27 जुलै 2026 पर्यंत 23 सायबर गुन्ह्यांची उकल। 35,30,97,766 रुपयांची केली फसवणूक। मुख्य सूत्रधार अटकेत, मूळ अकाउंट धारकावरही कारवाईची तयारी। रायगड जिल्ह्यात वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी मोठी आणि धडाकेबाज कारवाई केली आहे। जिल्ह्यात 27 जुलै 2026 पर्यंत झालेल्या तब्बल 23 सायबर गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांनी महत्त्वाचे यश मिळवले। या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली आहे। रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा सायबर विभाग तसेच जिल्ह्यातील 10 पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी संयुक्तपणे विशेष मोहीम राबवली। सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये वापरण्यात आलेल्या संशयित बँक खात्यांची तपासणी करण्यात आली। संबंधित म्यूल अकाउंट धारकांची बँक स्टेटमेंट्स प्राप्त करून त्यांचा आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेण्यात आला। तसेच या खातेदारांविरोधात राज्यातील किंवा इतर जिल्ह्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत का याचाही शोध घेण्यात येत आहे। सायबर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांतील मुख्य सूत्रधारास 24 जुलै 2026 रोजी अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यास आज बुधवार दिनांक 29 जुलै 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या चौकशीतून आणखी अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। तपासादरम्यान राष्ट्रीय सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल NCCRP वर प्राप्त झालेल्या तक्रारींचे विश्लेषण करण्यात आले। सायबर गुन्हेगार नागरिकांची फसवणूक करून मिळालेली रक्कम विविध बँक खात्यांमधून फिरवत असल्याचे समोर आले आहे। यासाठी वापरण्यात येणाऱ्या म्यूल अकाउंट तपासाची कामे सुरू आहेत। अशा गुन्ह्यांमध्ये काही व्यक्ती थोड्याशा पैशांच्या किंवा कमिशनच्या आमिषानाला बळी पडून स्वतःची बँक खाती, ATM कार्ड, सिम कार्ड, आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे अनोळखी व्यक्तींना देतात। नंतर याच माध्यमांचा वापर सायबर फसवणुकीसाठी केला जातो। यासाठी रायगड पोलिसांचे जनतेस आवाहन आहे की नागरिकांना स्पष्ट इशारा दिला आहे की कोणत्याही परिस्थितीत आपले बँक खाते, ATM कार्ड, सिम कार्ड, OTP, नेट बँकिंग माहिती किंवा वैयक्तिक कागदपत्रे इतरांच्या वापरासाठी देऊ नयेत। सायबर गुन्ह्यामध्ये कोणत्याही व्यक्तीचे खाते किंवा कागदपत्रे वापरल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित व्यक्तीवरही कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा सायबर विभाग आणि 10 पोलीस स्टेशनच्या संयुक्त प्रयत्नातून 23 सायबर गुन्ह्यांच्या तपासात मिळालेले हे यश निश्चितच नागरिकांचा विश्वास वाढवणारे आहे। मात्र सायबर गुन्हेगारांचे नवे डाव ओळखून प्रत्येक नागरिकाने सतर्क राहणे तितकेच आवश्यक आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संजय खांपेटेंसह तृप्ती होईल, अलिबाग।